पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला। जर्मनीने भारताला 3-2 गोलने पराभूत केलं। जर्मनीने दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला। यामुळे भारताला 3-2 अशा गोलनं पराभव स्वीकारावा लागला। भारतानं सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती, मात्र जर्मनीने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पलटवार करत 2 गोल केले। दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-1 न पिछाडीवर होता। भारताचा डिफेंडर अमित रोहिदासवर रेड कार्ड असल्यानं एका मॅचसाठी बंदी घातली गेली होती। याचा देखील भारताला फटका बसला। भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अजूनही पदक मिळू शकतं। भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे। भारतानं उपांत्य फेरीत पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला होता। भारतानं पहिला गोल करत आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने 2 गोल केलेत। तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं कमबॅक करत 1 गोल केला आणि बरोबरी साधली। चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने कमबॅक केलं आणि 1 गोल केला। त्यामुळे भारताचा 3-2 असा पराभव झाला। भारतानं अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जंग पछाडलं होतं, मात्र जर्मनीच्या बचावफळीच्या तगड्या कामगिरीमुळे ते शक्य झालं नाही। अखेरच्या काही मिनिटात श्रीजेशला बाहेर बसवून भारतानं एक खेळाडू वाढवला, मात्र नेमका त्यावेळी जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवला। भारताच्या बचावफळीनं गोल वाचवला। शेवटच्या 1.5 मिनिटात भारतानं 2 वेळा जर्मनी विरुद्ध गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही। उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग यांना 7व्या मिनिटाला, सुखजीत सिंग यानं 36व्या मिनिटाला गोल केला। जर्मनीसाठी पेइलाट गोनवालो यानं 18व्या मिनिटाला, रुहर क्रिस्टोफर याने 27व्या मिनिटाला आणि मिल्टकाऊ मार्कोनं 54व्या मिनिटाला गोल केला। भारतीय संघानं अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली, मात्र गोल करण्यात यश आलं नाही। जर्मनीच्या तुलनेत भारताला पेनल्टी कॉर्नर अधिक मिळाले होते, मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आलं। भारताला अजूनही कांस्य पदक जिंकण्यासाठी संधी असून भारत आणि स्पेन यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होईल। भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची मॅच 8 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजता होईल। भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे, परंतु पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झालाय। आता त्यांना कांस्य पदकाच्या लढाईत स्पेन विरुद्ध खेळावं लागणार आहे। भारताचा गोलकीपर PR जयेशची करिअरमधील अखेरची मॅच 8 ऑगस्टला होणार आहे। भारत त्या मॅचमध्ये विजय मिळवून PR जयेशला अनोखं फेअरवेल देण्याचा प्रयत्न करेल। भारताचा बचावफळीचा खेळाडू अमित रोहिदास देखील संघात परतल्याचा फायदा होईल।